शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, आपल्या घरचं सोयाबीन ची उगम क्षमता कशा पद्धतीने आपण तपासली गेली पाहिजे त्याचा आपण हा व्हिडिओ केला होता। आणि आपल्या घरचं सोयाबीन त्याला जवळपास 4 दिवस आता पूर्ण झालेले आहेत। आपण हे जे आपलं गोंदपाट घेतलं होतं किंवा आपलं साधं पोतो, या पोत्यामध्ये जे आपलं सोयाबीन आपण उगम क्षमता तपासण्यासाठी 4 दिवस आपण याच्यामध्ये ठेवले होतं। आणि आता तुमच्या समोर लाईव्ह आपण आता हे उघडणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने आणि किती टक्के उगम क्षमता आपल्या सोयाबीन झाली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू। तर आपण दोरीनं त्या ठिकाणी बांधून घेतलं होतं आणि जवळपास 4 दिवस आता याला पूर्ण झालेले आहे। 4 दिवसामध्ये रोज आपण 3 वेळा याला पाणी टाकलं होतं आणि इतरही शेतकऱ्यांना सांगितलं होतं की घरचं जर आपण सोयाबीन पेरत असाल तर अशा पद्धतीने आपण प्रक्रिया करूनच त्या ठिकाणी सोयाबीन पेरा। तर अशा पद्धतीने आपल्या सोयाबीनची जी आहे ते उगम क्षमता त्या ठिकाणी झालेली आहे। आता एक दिवस थोडा याला लेट झाला, कारण याची कोंब जे आहे ते थोडे मोठे झाले। आपण 3 दिवस जरी ठेवलंय तरी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पूर्ण होते। आता आपण जवळपास मोजून घेऊ की किती दाणे आपण या ठिकाणी 100 दाणे यामध्ये टाकून घेतले होते। म्हणजे 10 आपण लाईना घेतल्या आणि 10 दाणे प्रत्येक लाईनामध्ये आपण 10 दाणे घेतले होते, म्हणजे 100 दाणे सोयाबीनचे आपण त्या ठिकाणी घेतले होते। आता किती दाणे त्या 100 दाण्यापैकी किती दाणे त्या ठिकाणी उगवले ते आपण पाहू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ऐंशी 81 82 83 84 85 86 87 88 89 आणि 90 91। समजा 90 दाणे 90 दाणे 100 पैकी 90 दाणे त्या ठिकाणी आपले उगवले आहेत, म्हणजे 90% उगम क्षमता हे आपल्या घरच्या सोयाबीनची त्या ठिकाणी झालेली आहे। शेतकऱ्यांनो, आपणही जर घरचं बियाणं घरचं सोयाबीन ठेवलं असेल आणि घरचंच बियाणं आपल्याला पेरत असेल तर कुठलंही काम न करता फक्त 3 दिवस आपल्याला याला द्यायचे आहेत आणि 3 दिवसामध्येच आपलं सोयाबीन किती टक्के पेरणी लायक आपलं सोयाबीन आहे की नाही हे आपल्याला समजून जाते। कारण दुकानामध्ये जर आपण बिजवी घ्यायला गेलं तर 3500 ते 4000 पर्यंत त्या ठिकाणी बॅग आपल्याला पाहायला मिळते, जी की खूप जास्त महाग आपल्या सर्वसामान्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाते। म्हणून आपण जर घरचं बियाणं ठेवलं असेल तर अति चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे। फक्त त्याची उगम क्षमता ही किती टक्के आहे ते तपासूनच आपण सोयाबीन पेरणी करा। आपण जर डायरेक्ट जर सोयाबीन पेरणी केली तर आपल्यावर दुबार पेरणीचं त्या ठिकाणी संकट येऊ शकते। आता 100 दाणेपैकी जर आपले 60 दाण्याच्या वर आपले दाणे त्या ठिकाणी निघाले पाहिजे। 60 ते 70 त्या ठिकाणी ॲव्हरेज, 70 ते 80 त्या ठिकाणी मध्यम आणि 80 ते 90-95 पर्यंत एक नंबर सोयाबीनचं उगम क्षमता त्या ठिकाणी मानल्या जाते। तर आपणही घरच्या घरी त्या ठिकाणी अशा पद्धतीने उगम क्षमता आपल्या सोयाबीनची त्या ठिकाणी तपासा। मी आपलं सोयाबीन हे 4 दिवस त्या ठिकाणी ठेवलं होतं। 3 दिवस जरी आपण ठेवलं तरी आपल्याला 100% आपलं जे किती उगम क्षमता किती टक्के उगम क्षमता आपल्या सोयाबीनची आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। आणि उगम क्षमता तपासल्यानंतरच आपली पेरणी करा। आणि आपणही आपल्या घरच्या घरी त्या ठिकाणी उगम क्षमता तपासाल तर आपल्या सोयाबीनला त्या ठिकाणी बुरशी लागलेली आहे का, कुठलं कीटक लागलेलं आहे का, किंवा किती टक्के जर्मिनेशन आपलं झालेलं आहे, किंवा किती टक्के उगम क्षमता आपल्या सोयाबीनची झालेली आहे हे पाहूनच आपण त्या ठिकाणी पेरणी जे आहे ते करा। आता सोयाबीनची उगम क्षमता कशा पद्धतीने तपासावी याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण त्या ठिकाणी केलेला आहे, तो जाऊन आपण अवश्य पहा। आणि तो पाहिल्यानंतर अशा पद्धतीने प्रक्रिया करूनच आपण सोयाबीन त्या ठिकाणी पेरणी करा। शेतकरी बंधूंनो, शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ शेतकऱ्यांना वेळोवेळी कामाची आणि महत्त्वाची माहिती देणं त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण एक शेतकरी पुत्र असल्या कारणाने शेतकऱ्याच्या प्रश्नांना त्या ठिकाणी जाणीव किंवा शेतकऱ्याला काय अडचणी जातात त्याबद्दल सविस्तर माहिती त्या ठिकाणी मला आहे। म्हणून शेतकऱ्यांना योग्य आणि कामाचीच माहिती आपल्या त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक पेजच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी नेहमीच कामाची माहिती द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, कारण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी येत राहतील। धन्यवाद। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।